बाई हा श्याम किती वेळ राहते? आज तर आलाच नाही अजून. तिच्याच घरी आहे का नेला माहितीतून कोण? बाय आवाज द्यायला की मुले. श्यामची मम्मी, ओ श्यामची मम्मी. हा आणले का? हा का ग जागृती? श्याम कुठे? श्याम माझ्या घरी आहे ना, त्याने सुसू केली तर त्याची चांगली वाली चड्डी पाहिजे. हो का? बर थांब येते मी. नाही चड्डी द्या ना, त्याची चांगली धुतलेली सुकलेली चड्डी. त्या चड्डीतच त्याने सुसू केली. त्याने सांगलीच नाही की सुसू आली म्हणून. आम्ही खेळत होतो ना तर तिथेच त्याने सुसू केली. आणि माहिती आहे का श्यामची मम्मी, आमचे सगळे खेळणे पण ओले झाले. खूपच घाणेरडा आहे श्याम. पण मी त्याला ओरडली नाही. मी त्याला ओरडली नाही श्यामची मम्मी. माझी मम्मी म्हणते लहान मुलांना कळत नाही, त्यांना सुसू येते, त्यांना कळत नाही, त्याला सांगता येत नाही ना, त्याला बोलता येत नाही ना. तर मी त्याला ओरडली नाही. त्याने माझे पूर्ण खेळणे ओले केले त्याच्या सुसूनी, पण मी त्याला ओरडली नाही. हो ग जागृती, त्याने तुझे खेळणी ओले केले का? थांबी होते त्याला घरी. मी त्याला ओरडते, त्याला सांगते जागृती दीदीला सांगितलं का नाही सुसू आली म्हणून, खेळण्यावर सुसू केली असं ओरडते मी त्याला. नाही ना, नको त्याला ओरडू नका ना. मग तो येणार नाही ना माझ्याकडे खेळायला. नाही त्याला ओरडू नका ना. मी पण त्याला ओरडली नाही ना. माझ्या मम्मीने त्याची ती ओली चड्डी काढून टाकली आणि मला कोटीवाली चड्डी आणायला पाठवलं. आम्ही ओरडलो नाही त्याला. माझी मम्मीने त्याचा लाड केला. मी पण नाही ओरडले त्याला. माझे खेळणे मम्मी धुवून देते. तुम्ही पण नका ओरडू त्याला, तो रडेल ना मग. बर काय झालं? श्याम होता नाही घरी का? हो पुरीत वगैरे होता ना श्याम? हो आजी, श्याम माझ्याच घरी आहे. त्याने सुसू केली, चड्डी मध्ये सुसू केली म्हणून त्याची दुसरी वाली चड्डी घ्यायला आली मी. माझ्याकडेच आहे, माझ्या मम्मी जवळ आहे. बर थांब, मी घेऊनच येतो त्याला घरी. नाही ना, आम्ही खेळत आहे ना. आमचा गेम अजून ओव्हर नाही झालाय ना. आम्ही खेळबांडी खेळत आहे ना. श्याम काय खेळबांडी खेळते हो बाई? तर खेळबांडी तोडून टाकीन बाई तो. सगळे खेळणे तोडताळ करीन बा. मग तू रडशील अजून. नाही मी रडत नाही. मी ना एक आयडिया केली श्यामची मम्मी. तुम्हाला सांगू का? श्यामला ना तुटलेली खेळणी दिलं. त्याला कळतच नाही. त्याला काहीच कळत नाही. मी ना चांगली वाली डॉल घेतली आणि त्याला तुटलेली जुनी वाली डॉल दिली ना, तो त्याच्यासोबतच खेळायला लागला. मग ते तोडली तरी काय होत नाही. माहितीये का? श्याम ना खेळत नाही, असं करून तिला आपटतो खाली. मग माझी चांगली वाली डॉल त्याने खराब केली असती ना, म्हणून मग मी त्याला जुनी वाली दिली. तर त्याला काहीच कळलं नाही. तो जुनी सोबतच खेळून राहिला. बरं तरी लय वाखोळ झाला. आता मी त्याला घरी घेऊन येतो. शिटू जाय बरं, आण बरं त्याला. नाही तर राहू दे, मी आणतो. तू गेली तर अजून ते बसेन 2 घंटे गप्पा करत. मी घेऊन येतो लेकराले. इतका वाखोळ ठेवू नये बाई शिटू, जास्त 2 घंटे. काय आई 2 घंटे झाले का? 10 मिनिटं नाही झाले. माझी श्याम घरी नाही तर मला वाटते 2च घंटे झाले का? जाऊ दे 10 मिनिटं. मग 10 मिनिटं दुसऱ्याच्या भरोश्यावर लेकरू ठेवणं. बाई जागृती, मी त्याला घरी घेऊन त्याची आंघोळ करायला लागते ना. त्याने सुकीली की नाही, मग त्याची ते चड्डी धुवा लागते. हा तो झोपते आता, त्याचा झोपायचा टाइम झाला आता. मग उद्या परत येतो तू खेळायला. आमच्या घरीच येतो तू खेळायला. चल मग आता त्याला घेऊन येऊ आपण. बरं ठीक आहे. मग आता तो झोपतो का? बरं किती वाजेपर्यंत झोपतो तो? नाही म्हणजे मग मी तेवढ्यात माझं होमवर्क करून ठेवते. मग तो उठला की परत येईल खेळायला. आणि माहितीये का, निधी पण येणार आहे आणि मी पण येणार आहे. निधी आता शाळेत गेली ना, आज मी गेली नव्हती म्हणून मी घरी आहे. पण मला होमवर्क आहे ना, मग माझं होमवर्क कंप्लीट करते आणि मग तोपर्यंत तुम्ही श्यामला झोपू द्या. आणि मग तो उठला की मग आम्ही त्याच्यासोबत खेळायला येऊ. तुम्ही ना तुमचा दरवाजा बंद नका करू. नाही उघडाच ठेवतो मी. ये जा मग. चल कुठे? इकडल्या घरात आहे का तिकडल्या घरात आहे? नाही इथे हॉलमध्ये माझ्या मम्मी सोबतच आहे. तू माझी मम्मी आहे त्याच्याजवळ. बरं माय बाई, तू आज घरी काऊन आहेस? बरी शाळेत काऊन नाही गेली? नाही आज ना मला थोडं बरं नव्हतं ना, म्हणून मग मी गेली नाही. श्याम घरी नसला की आईले गमतच नाही. 10 मिनिटं गेलात म्हणलं तर 2 घंटे गेला. 2 घंटे हातून राहते का कुठे? आईचा लयच जीव आहे श्याम मध्ये खरंच. अबा शिटू पायजवा गॅसवर पायजवा. माय दूध तापायला ठेवलं पायजवा पुरी. हो मी जाते. हे मावशी किती वेळ बसते होती तर? आबाजीच्या भेटीला गेली तर आबाजीच्या घरीच बसते का? अरे शांताराम भाऊ, ओ शांताराम भाऊ, कुठे जायची लगबग आहे एवढी? अरे बोला मा ध्यान नव्हतं. मी माझ विचारात होतो. तेच तर म्हणलं आवाज दिले मी तुम्हाला, आवाज नाही आला. कुठे वावरात गेलते वाटते? हो वावरात गेलतो. सोयाबीनच्या अंग चक्कर मारला. लस राजे पिवच पडलं हो सारा. काही मिळ नाही यंदा. सोयाबीन धडतीत उतरत नाही. होला माया सोयाबीनात इतकं तण झालं म्हणून तुम्हाला सांगतो. मले
पहिलं निंदन किती भारी गेलं तुम्ही पाहिलं ना. हा आता तर त्याच्यापेक्षा बेकार काम आहे. मला तर वाटते राऊंड अप मारा एकदाच वावर चेक करा, काही फायदाच नाही ते सांगून. हा बा सारे पानं पिवळे झाले त्याचे, बरं पिवळे झाले तर म्हणजे शेंग पकली असं नाही. हा निरा फुसक्या फासक्या शेंगा आहेत, काही एकट दुक्कट झालेले आहेत तो साजऱ्या. हा आणि वदर वदर जसं बरं आहे, आणि खाली खाली पाटात तर बरं निरा पिवळा धम झालं सारं. ती पाण्यानं सडलोच राजो. पुन्हा यंदा राजो या पाण्यानं लस गोर घातला हो, आणि तरी पाना बाय. हा बरं येऊनच राहिलं तिला. काय काय समजा वर्षाचं काय यंदाच बरं असते का काय सांगा. निरा उगाळ म्हणून काही देऊनच नाही राहिला ना, की उगाळ असला कसा फेर बसते. हा निंदन होती तसंही जरा निरा पाणीच नाही पाहिजे ना, जरा ऊनही पाहिजे, जरा ताठरता येते त्याच्या अंगात, शेंग दाना धरते. निरा पाण्यावर पाणी पाण्यावर पाणी, काही मिळालं नाही औंदा सौंदा सोयाबीनचा. पराठी राजो तशी माहिती राजो, पराठी राजो तशी खांगारायला दिसून राहिली. पहिलं पहिलं साजरी होती राजो. नाही हो तुमची पराठी तर राजो मस्त होती. आता मांग फेर होता मला वाटते. हो तो रामराव होता फेराले, तो त्या वक्ती मी गेलतो तिकडे. मस्त पराठी होती राहिली तुमची तर. पण हो ना बा, आता या 15 दिवसातच ते जरासं मागच पडली. और एकच नंबर पराठी होती माई. या म्हणले सोयाबीन लेखा नाही जमलं तरी चालते, आपली पराठीच आपला ढाय काढते. और बा फवारे झाले, निंदोन झालो, डवरे झाले. हा म्हणजे खर्च पुरा लागला ना. खर्च लागला नाही असं खत टाकलं समजा झालं ना. खर्च पुरं लावून बसलो, आता पराठीनं अंग टाकलं. सांगा कसं करा. काय वा हसलंय घोर आहे, काही समजत नाही. दिसते पिकलंय साजरण, दुसऱ्या दिवशी पाहिलं तर कसं काय ते. काय घरात ये लोक काही त्याचं खरंच नाही बा. हो ते तर आहेच बा. तुमचं कसं काय, तुम्ही ओवा पेरणार होते म्हणे, दिनू सांगे मला मंगेश ओवा पेरते, मंगेश ओवा पेरते. पेरला का मग ओवा? हो ते पेरला ना बा, ते एक एकर ठेवलं ना त्यानं तिकडलं, एका एकरात पेरला ना ओवा. आता पाहू ते ओव्याचं तुम्हाला माहित आहे, जमलं तर जमलं, नाही जमलं तर वखराच लागते. नाहीतरी ते ठेवलं कोर ती पेरतो म्हणे. मी आणलं बाबू काही नांदी लागू नको, त्याच्यापेक्षा ओवा टाक पेरून. ओव्याला कसं जास्त मेहनत नाही लागत, ती आलेला जो लय तयार करायला लय मेहनत लागते. नाही बाय हे पोरग फक्त लावून दे. तुम्हाला माहिती आपल्या घरचं काय, मग ठरक मजूरच लावा लागतात. त्याच्याने म्हटलं तीच जाऊ दे ओवा पेर म्हटलं गड्या. ओव्याचं कसं भावा घेवात बी जमलं तर जमलं, पण आता काय सांगा आता ते पेरलं तर खरी बा. नाही नाही जमीन ना जमीन ती गसता तुम्हाला मस्त ओवा चालता राजू. हो बोला काय म्हणता बाकी कसं काय. अरे बाकी काही नाही, मला तुमच्या संग बोलायचं होतं. म्या काय तुमच्या कानावर आलं नाही काय, गावात लय चर्चा उफानवर आहेत. काच्या बापा नाही मला काही माहित नाही. काय काय गोट कायचे म्हणजे कायच्या बाबतीत बरं. अरे तो दिगंबर वारी कोण राहिला ना, 5 एकर इकऱ्या काढलं त्यानं. असं हा आमच्या वावरा थोडसा असं काय काही बोलला नाही लेख, लहान झाली लेखाची. हा आता शेजाऱ्याला सांगायला नाही पाहिजे का इकून राहिलो का काही म्हणून. असा 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 आराम हो राहिले असं का, तुम्हाला कोण सांगलं. त्यानं गावात गोष्टच नाही फोडली, बाहेरचे व्यापारी आणले त्यानं. आणि तो बाहेरचा व्यापारी आपल्या ओळखीतला. त्यानं मला म्हटलं का राजा तुमच्या गावात इकरी वावर आहे, तुम्ही नाही त्याच्यात, तुम्हाला काही घ्या लागत नाही का. मग लाईट लागलं, मग मी त्याला गोट फोडली. म्हटलं कोणाचं रे. मग सांगेन तो मला यासो यासं आहे असं असं आहे. सांगा राजू नंबर साजरा आहे ना, आपल्याला काय सांगू नजरी खालचं वावर आहे, हत्याचं मस्त काय ना. मी म्हटलं तुम्हाला माहित असेल, म्हटलं आता तुम्हाला एकदम वावर म्हणजे तुमच्या वावर आले वावर धुरा आले धुरा. मी आता तुम्हाला माहित असेल यातलं. नाही बा तुमच्याच तोंडून सध्याच ऐकून राहिलो मी. दिनुली काही माहित नसेल त्यानं मला सांगलं असतं. वावर राजू साजरा आहे राजू म्हणजे कसं नंबर आहे ना तसा. मग किती किती इकून राहिला 5 एकर नंबर कोण फोडून राहिला लेख. अंदर आलं नव्हती होबास त्याच्यात आला. हा उभं राहू दे इलेक्शनले, ढमकं करू दे, मागं ते काय हार्वेस्टरच घेतलं तर थ्रेसरच ते उटपटांग धंदे लय करते ना. ते काढलं म्हणते इकऱ्या असं मा कानावर आलं बा. ते इकऱ्या काढलं ही गोष्ट 100% खरी आहे. मी म्हणतो बाहेरचे लोक पाहून गेले. लय बहादर आहे ते, गावात सांगलं नाही त्यानं. हो ना असं आपल्याला गोट काढा लागेल गड्या. मग म्हणजे तुमचं काही आहे का मिळ नाही, तुम्ही घेत असाल तर आपण त्यात हातच नाही टाकत बघ आले समजा. नाही नाही तुम्ही जर घेत असाल तर मग मी, कारण तुमच्या नंबर आहे तुमचं सरकत होती
म्हणून मी खरं पहिलं तुमच्याजवळ आलो. मी म्हटलं भाऊ जर घेत असतील, तुम्ही जर काही बोलले गेले असताना घेत असताना तर आपण मग म्हणा तर चाजरं नाही वाटत. ते तुम्हाला असं वाटत होतं की पाहिले गंगाराम बोले आपल्याला माहित नाही का आपण घेऊन राहिलो. ते म्हणून मी खरं तुमच्याजवळ आलो. म्हणजे तुम्ही जर घेत असाल तर मी गोट काढत नाही तर मग मी एका पायावर घेतो. अरे मले जसं विचार करायला लागेल म्हणजे घेतो नक्कीच, पण केवढा काय काय भाव म्हणते? 18 लाख रुपये एकर. बापा बापा बापा, लोय नाही झालो हा. एवढे भाव आहेत का आपल्याकडे? आता मागच्या वर्षी त्या त्या रामदासने ऐकलं 10.5 तर गेलं त्याचं. याचं आणि त्याचं काही इतकं काय फरक आहे का वावरात लागे? बरं शिवारी एकच आहे. येऊन दा त्यानं भाव तोच सांगला. तो म्हणते 18च्या खाली नाही. म्हणजे मला असं मध्यस्थान अंदरची एकदम पक्कीवाली गोष्ट आहे. यात काही तुम्हाला खोट नाही राहणार. म्हणजे ज्याला जाऊन सांगितलं की नाही तो आपल्याला जवळचा आहे. तो आपल्याला खोटं नाही सांगत. 18 म्हणून राहिला तो. फारी फार 17.5 लोक सोडीन तो. त्याच्या खाली तर काही घसरत नाही. असं काय 17.5 नाही म्हटलं तरी 5 चक्कर 85 ते 90 लाखाच्या आसपास होते. नाही जमत नाही डबल डबल जसं. हो आता आसपास धरून चला तुम्ही. असं का? बरं बरं, पाहतो ना आता घरी जाऊन विचार करतो. कसं आता पोर 2 जण आहेत त्यासाठी 2 पोराच्या हिशोबानं होऊन जाते जमीन वाढवली तर. पण आता हे लेकरं तुम्हाला तर माहित आहे आमचं दिनूचं काम कसं आहे. काय वावर घ्यायला लागते, प्लॉट घेऊन आण, फ्लॅट घेऊन आण, डमकं करून आण, टमकं करून. त्याचं डोकं त्याच्यातच आहे. त्याचं काय म्हणणं आहे? त्याचं म्हणणं आहे हे वावर गिवर घेतले फ्लॅट घेऊ म्हणते. अकोल्याला फ्लॅट घेऊ म्हणे. मी म्हटलं फ्लॅट घेशील अकोल्याला जाशील पोरग शिकवा लागते ना. आता पोरग शिकावं लागतं सांगा. पोरग अजून चड्डी झाकते आतापासून. त्याच्या शिक्षणासाठी हा फ्लॅट घेऊन अकोल्यात जाऊन बसीन तर काय जमीन सांगा बरं तुम्ही. आता पण म्हणता येत नाही. म्हणतात की मग आमचं लेकरू शिकणार नाही का? आमचं लेकरू शिकते. अरे अजून लय लहान आहे तो. आता आमची निधी जात नाही का? मस्त गाडी आहे गावातून, गाडी येणं जाणं करते. काय काय घोर आहे. पहिलं वर्ष त्यानं नेऊन दिलं समजा लेकरू लहान राहते तर. आता ते काय KG2 पासून गाडीत जाते आणि येते. अरे बा त्याला म्हटलं पण अजून तर काही नाही. उलचं कसं आहे ते पोरग त्याचं काही नाही. पण याचे विचार तुम्हाला सांगून राहिलो मी. म्हणून हा वावरायला जसं अंगकाडीनच. पण पाहतो ना मी. सांगतो तुम्हाला सकाळ परवा सांगतो ना तसं. हा गोट पक्की आहे ना? पण म्हणजे डायरेक्ट गोट काढली मी आता चालेल ना? हो हो हो. अरे काय सांगू राहिलो तुम्ही. बोला मा काही नाही बा. आपलं मध्यस्थ आपलं काही घेणं नाही रे बा. तो फक्त तू ज्याला सांगितलं तो अंदरला माणूस आपल्या जवळचा असल्याने त्यांना आपल्याला सांगलं. बाकी काही गोट नाही. तुम्ही त्याच्या ऐकून घ्या का डायरेक्ट त्याला म्हणा काही गरज नाही तुमचं. मी फक्त म्हटलं तुम्हाला सांगा विचारा बघे. तुम्ही जर असा इंटरेस्टेड तर तुम्ही घ्या, नाही तर मग आपण घेतोच. फक्त मामून नाही गावातले गवगवा करू नका. नाही गावातले आपले कसे यातले फैली आहेत. पचरटले का घेणार नाहीत आणि फालतू भाव चिघळून टाकतील. हा म्हणून म्हणतो हे पा गोट काही जास्त ठिकाणी फोडू नका. तुम्हाला घ्यायचं असेल तर एका मुठीने तुम्ही घ्या, नाही तर मला सांगून द्या. मी डायरेक्ट त्याला ऍडव्हान्स देऊन देतो. हा फक्त गोट गावात चघळू नका. जशी म्हणजे कसं आता घेणारे तर काही घेतात आणि काही न घेत आणि फालतूच मग इतक्यात घेतो तितक्यात घेतो फालतूचा भाव चिघळून देतील ना.